कल्याण पूर्व तिसगाव नाका परिसरातून एक हृदयद्रावक आणि धक्कादायक घटना समोर आली। मराठी अमराठी वादाच्या कारणावरून एका तरुणाचा जीव गमावल्याचा आरोप करण्यात आलाय। अर्णव खैरे हा महाविद्यालयीन विद्यार्थी मुंबईतील मुरुडला कॉलेजला जात असताना लोकलमध्ये झालेल्या वादातून त्याला बेदम मारहाण करण्यात आल्याची माहिती समोर आली। ट्रेनमधील गर्दीत एका हिंदी भाषिक प्रवाशाला अडचण सांगताना अर्णवने हिंदीत केलेल्या एका साध्या वाक्यावरून वाद चिघळला। आसपासच्या काही प्रवाशांनी त्याच्यावर मराठीत बोल असा दबाव टाकत त्याला कानशिलात लगावल्याचा गंभीर आरोप अर्णवच्या वडिलांनी केलाय। मारहाणीनंतर शारीरिक आणि मानसिक धक्क्यातून सावरत नसलेल्या अर्णवने घरी परतल्यानंतर केवळ काही मिनिटात गळफास घेऊन आयुष्य संपवल्याचं सांगितलं जात आहे। अर्णवच्या वडिलांनी सांगितलंय की मारहाण झाल्यानंतर अर्णवला मळमळ होत होती। त्याने मेसेज करून परिस्थिती सांगितली आणि कॉलेजमधून घरी परतला। घरी आल्यावर काहीच वेळात त्याने झालेली मारहाण सांगितली। त्यावर त्यांनी त्याला धीर देत उद्या रेल्वे पोलिसांकडे जाण्याचे आश्वासन दिले होते। मात्र त्याआधीच अर्णवने टोकाचा निर्णय घेतला। या प्रकरणी कोळसेवाडी पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली असून तपास वेगाने सुरू आहे। अर्णवच्या वडिलांनी स्पष्ट मागणी केली आहे, ज्यांनी माझ्या मुलाला त्रास दिला त्याला मानसिक ताणात ढकललं अशांना शोधून कठोरात कठोर शिक्षा झाली पाहिजे। माझा मुलगा गेला पण दुसऱ्या कोणाचं असं होऊ नये। ही घटना प्रवासी सुरक्षितता, सामाजिक संवेदनशीलता आणि भाषिक असहिष्णुतेच्या प्रश्नावर गंभीर सवाल निर्माण करते। द पोलीस न्यूज ब्युरो, कल्याण।